आज कृष्णोर येथे होत असलेला मागच्या 36 वर्षापासून जे सर्व गावकऱ्यांनी जी परंपरा चालू ठेवलेली आहे, सर्वधर्मीय शिवनाम सप्ताह सोहळा, ग्रंथराज पारायण सोहळा आज 7वा दिवस जी सांगता आज या ठिकाणी होता। या ठिकाणी गेल्या 7 दिवसापासून आपल्याला प्रवचन करत आहेत असे गुरुवर्य संगमेश्वर महाराज। या ठिकाणी ज्यांचा आता हा सोहळा आरती झाल्यानंतर ज्यांचं प्रवचन होणार आहे आमच्या ताराबाई बोमनाळे, आमच्या समोर आलेले आमचे बंधू जिल्हा परिषदचे माजी शिक्षण सभापती संजूदादा बेळगे, गावातील सर्व ज्येष्ठ मंडळी, गावातील सर्व आमचे तरुण मित्रमंडळी आणि या कथा सांगताना मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनी, गेल्या 36 वर्षापासून आपल्या गावकऱ्यांनी ही प्रथा आजही जपलेली आहे। आणि मला चांगलं वाटतं की गेल्या 36 वर्षापूर्वी ज्या संकल्पनेतून त्यावेळेस ज्या मंडळींनी ही कथा सुरुवात केलेली आहे, त्यांच्या पश्चातही त्यांचे जे मुलं असतील, आमचे नवतरुण मंडळ असेल, त्यांनी ह्या कथेला पुढे नेण्याचं काम केलेलं आहे। खरं तर आपलं जीवन, दैनंदिन जीवन, रोजचं जीवन हे खूप व्यस्त होऊन गेलेलं माणसाला। पूर्वी काळ भेटायचा आमच्या ज्येष्ठ मंडळीला की गावामध्ये त्या मंदिरावर जायचे, पूजा अर्चा करायचे, कोणते महाराज आले तर त्यांचं कीर्तन आवर्जून ऐकायचे। पण आज आमचं जीवन एवढं व्यस्त होऊन गेलंय की आम्हाला कीर्तनाला बसायला वेळ नाही, मंदिरावर जायला सुद्धा वेळ नाही। पण मला आमच्या सर्व मंडळींना, नवतरुण मंडळींना विनंती करायचं आहे की आपण देवदेवतांची पूजा केली पाहिजे। आपला धर्म जो आहे तो धर्म त्या ठिकाणी प्रसार कसं वाढेल त्याचे प्रयत्न आपण या ठिकाणी करत आहोत। कारण आपल्या जीवनामध्ये आपण सांगतो, जी आपली ज्येष्ठ मंडळी ते सांगत होते की आपल्याला गुरु असला पाहिजे। गुरु कशासाठी करायचा? आपण आपल्याला दिशा देणार। गुरु काय करते? आपल्याला दिशा देते। जेव्हाही अडचणीचा काळ येतो, अडचणीच्या काळात सगळ्यात आठवण कोणाची येते? सगळ्यात पहिला आपल्याला देवाची आठवण। अरे बाबा, देवा, कोणतेही दवाखान्यातला प्रसंग असेल, घरातला जरी प्रसंग असेल, कुठं काही झालं तर सगळ्यात पहिला आपण कोणाला आठवण करतो? तर देवाला करतो। न ते देवाच्या नंतर कोणाची आठवण करतो? गुरुची आठवण करतो। मग आपला जो गुरु आहे तो दिशा देणार आणि म्हणूनच आपण गुरु करतो। मग देवाच्या माध्यमातून जे आपण पूजा अर्चा करतो, देवाची भक्तिभावाने सेवा करतो। आपण भक्तिभावाने सेवा केली पाहिजे। आपल्याला काहीतरी भेटल या आशेने जर तुम्ही देवाची भक्तिभाव करत असेल तर देव तुम्हाला कधी भेटणार नाही। तुम्ही मनभावातून देवाची पूजा अर्चा करा, देव तुम्हाला त्याचं परतफेड कोणा ना कोणा रूपाने या ठिकाणी जन्मामध्ये देतच असतो। देव तुम्हाला सांगत नाही की बाबा मी असं तुम्हाला परतफेड करावं, पण तुम्ही जेवढं मनोभावे देवाची पूजा करा, भक्तिभावे पूजा करा, देव कोणत्या तरी रूपाने तुम्हाला त्याची परतफेड करते। आणि ते आपल्याला जे ज्यांना भक्तिभावाने केलेली पूजा आणि देव कोणत्या तरी रूपाने परतफेड केलेली आहे, कुठेतरी कळते आपल्याला की ठीक आहे बाबा, मी देवाची एवढी पूजा केलेली आहे, देवाने मला या रूपाने याची परतफेड केलेली आहे। तर तुम्ही काहीतरी स्वार्थ ठेवून जर देवाची पूजा करा की नाही मला हे पाहिजे, मी आता देवाची पूजा करतो म्हणलं तर तशाने देव तुम्हाला कधीही पावणार नाही। मला आठवते महाराज, माझे आजोबा कैलासवासी बळवंतरावजी चव्हाण, ते महादेवाचे आश्रम बघतो। ते हमेशा त्यांच्या काखेमध्ये एक पिशवी ठेवायचे आणि पिशवीमध्ये महादेवाची चांदीची पिंड त्या ठिकाणी, ताराबाईला माहित आहे, आमचे ज्येष्ठ मंडळी इथं जे आहेत त्यांना माहित आहे, ते दिवसातले 4 वेळेस जेव्हा त्यांना स्मरण करायचं त्या डबीतली पिंड काढायचे आणि गाडीमध्ये, आम्ही म्हणजे गाडीमध्ये असेल, घरात असेल, जिथं कुठं वेळ भेटायचा 4 वेळेस ते देवाची पूजा अर्चा करायची। आमच्या आजोबा सांगायचे होते, आमचे पंजोबा
नित्यनेमाने हातावर साळं पीठ करायचे रेतीच्या हातावर पिंड तयार करायचे, त्या पिंडाची पूजा करायची, तिच्या पूजा अर्चा केल्यावर त्या ठिकाणी विसर्जन करायचे. आजही आमचा चव्हाण परिवाराचा मागच्या 50 वर्षापासून एकही अभिषेक गंगापीठला म्हणजे दर सोमवारचा असा सोमवार गेला असं चुकला, दर सोमवारी न चुकता आम्ही त्या गंगापीठला आमच्या चव्हाण परिवाराचा आशीर्वाद. आणि घरात एखादी घटना झाली सूतक वगैरे असेल तर आम्ही पाहुणे मंडळीला पाठवतो, पण त्या गंगापीठच्या महादेवाची पूजा करतो. पण देव कोणीतरी आता माझे वडील स्वर्गीय खासदार वसंतरावजी चव्हाण साहेबांना आपण वेळोवेळी कृष्णूरकरांनी आपल्या परिसरांनी वेळोवेळी आशीर्वाद दिलेले आहेत. माझे वडीलही मोठ्या आमच्या आजोबाच्या पुण्यस्मरणानिमित्त मोठा सप्ताह आयोजन करायचे, मोठे मोठे कीर्तन सोहळे करायचे आणि त्यांनाही कोण्या ना कोण्या रूपाने देवाला आशीर्वाद दिलेलेच आहे. इथल्या लोकांनी अडचणीच्या काळात त्यांना खासदार या ठिकाणी केलेलं आहे, 2 वेळेस आमदार इथल्या लोकांनी केलेलं आहे. आणि वडील वारल्याच्या पश्चात इथल्या लोकांनी भरभरून आशीर्वाद, कृष्णूरकरांनी तर भरभरून आशीर्वाद मला या ठिकाणी दिलेला आहे. मला हे कधीही विसरता येणार नाही. आणि जेवढं फेडता येईल तेवढं मला तर वाटतं की एवढा भरभरून आशीर्वाद कृष्णूरकरांनी दिला तर मी किती फेडला तरी कोण्या रूपाला कमीच पडणार. त्यामुळं आपला खासदार झाल्यानंतर मला वाटतं की ही गावातली माझी पहिलीच वेळ आहे एवढी निवांत. गेल्या वर्षभरापासून तुम्ही मला खासदार म्हणून पाठवलं. आता कसं आहे, नायगाव मतदारसंघ हा पहिला छोटा होता, 200 गावं होते, आता 1200 गावं आहेत, पूर्ण जिल्हा आहे, नांदेड शहर तेवढं मोठं आहे. तरी आज तिथला आमच्या ज्येष्ठ मंडळींनी विनंती केली की आपण कोणी आहात आमच्या आज कृष्णूरला या आणि आमच्या महाराजांचा आशीर्वाद घ्या. सर्वांचाही आशीर्वाद तुम्हाला घ्यायचा आहे. आणि निश्चितच आज या निमित्तानं मला इथं आलं दर्शन घेतलं. दत्त मंदिर आहे. आज गावाल्याने त्याला फरशीचं काम हाती घेतलेलं आहे, मंदिराचं कलर वगैरे झालेलं आहे. गावाल्याने माझ्यासमोर या ठिकाणी मागितलं की या ठिकाणी मंदिरामध्ये फरशीचं काम राहिलेलं आहे आणि मी आशीर्वाद घेतल्यानंतर मला विनंती केली की बाबा तुमच्या वतीने काहीतरी देवाला द्या. आणि देवाला मी म्हणल्याप्रमाणे केलंच पाहिजे, देवाला विसरता येणार नाही. आणि त्यांनी म्हणल्याप्रमाणे फरशीचं काम माझ्याकडे सोडा. तुमची देवाची फरशी काय असेल तर माझ्याकडे जिम्मेदारी, नायगावला या, तुम्हाला कशी फरशी पाहिजे ते मी ती घेऊन देऊन तुम्ही बसतो देवा. तर या निमित्तानं एवढंच सांगतो की कृष्णूरकरांनी जेवढी आमची आता मामा, ही सगळी आमची मामा कंपनी आहे. साहेब पण सर्वांना मामा म्हणत होते. कृष्णूरचं आणि नायगाववाल्यांचं नातं हे भाच्या आणि मामाचं असल्यामुळं ही सर्व बसलेली आमची मामा कंपनी आहे. मामांनी आणि आमच्या सर्व मामींनी खूप प्रेम माझ्यावर दिलेलं आहे, त्यामुळे मला विसरता येणार नाही. मी परत एकदा सर्व कृष्णूरवासियांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि हा जो पारायण सोहळा आहे हा कित्येक वर्ष असाच सुरू राहावा असंच या ठिकाणी भगवंताच्या मी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय महाराज. धन्यवाद साहेब. आमच्या या शिवकथा ज्ञानेश्वरासाठी आमच्या हाकेला मान देऊन उपस्थित राहिला त्याबद्दल कृष्णूर नगरीतर्फे आपलं हार्दिक हार्दिक अभिनंदन. यानंतर याच ठिकाणी आता 7 दिवसात